लक्ष द्या, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12 आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे इलेक्ट्रोलाइट नॉन इलेक्ट्रोलाइट. याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे. नाउ व्हॉट इज इलेक्ट्रोलाइट? इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स, आपण कोणाविषयी बोलतोय? इलेक्ट्रोलाइट विषयी. तर इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा सबस्टन्स की ज्याला आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केलं किंवा ज्याला आपण फ्यूज्ड स्टेट मध्ये घेतलं. फ्यूज्ड स्टेट म्हणजेच मेल्टेड स्टेट, मोल्टन स्टेट. तर इट एबल टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. इट एबल टू कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, त्याला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलाइट. ऐका, इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स which when dissolved in water or taken in fused state able to conduct electricity. हा इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो अशा सबस्टन्सला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोलाइट. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. आता यामध्ये एक गोष्ट लक्ष द्या, इलेक्ट्रोलाइट विषयी आपण काय सांगितलं? तो असा सबस्टन्स आहे की ज्याला वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर किंवा ज्याला फ्यूज्ड स्टेटमध्ये घेतल्यावर तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. स्वतः तो सबस्टन्स कसा आहे, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो की नाही याच्याशी फारसा संबंध येत नाही. याचं कारण मी तुम्हाला उदाहरण देतो. आपण उदाहरण घेतलं समजा NaClचं, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हा आयोनिक कंपाऊंड आहे. म्हणजे याचा अर्थ सोडियम क्लोराईडमध्ये आयन्स ऑलरेडी आहेत, Na+ आणि Cl-. आयन्स आर ऑलरेडी देअर. परंतु काय असतं की दीज आयन्स आर टाइटली हेल्ड अप विथ ईच अदर. दे आर नॉट फ्री टू मूव्ह. ते फिरण्यासाठी मोकळे नाहीत. and as they are not free to move, here the NaCl, solid sodium chloride, मी कोणाविषयी बोलतोय? सॉलिड सोडियम क्लोराइड विषयी बोलतोय. सॉलिड सोडियम क्लोराइड, although it contain ions, but ions are not free to move, and that's why solid sodium chloride, solid sodium chloride is a bad conductor of electricity. It does not conduct electricity. सॉलिड सोडियम क्लोराइड. पण त्याच सोडियम क्लोराइडला जर का आपण वॉटरमध्ये घेतलं किंवा जर का आपण त्याला फ्यूज्ड स्टेटमध्ये घेतलं तर काय होतं? हे जे आयन्स विच आर नॉट फ्री टू मूव्ह, दीज आयन्स बिकम्स फ्री. Na+ plus Cl-. and as the ions are free, now they can conduct electricity. ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. इलेक्ट्रोलाइट विषयी एक गोष्ट लक्ष द्या, स्वतः तो सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो की नाही काही घेणदेण नाही. पण त्या सबस्टन्सनी वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यावर किंवा फ्यूज्ड स्टेटमध्ये घेतल्यावर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करणं आवश्यक आहे. त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोलाइट. मग आता पूर्ण डेफिनेशन काय झाली? इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स. इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स which when dissolved in water or taken in fused state able to conduct electricity, that substance is called as electrolyte. मग प्रश्न हा पडतो की हा सबस्टन्स वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर किंवा फ्यूज्ड स्टेटमध्ये घेतल्यावर इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करतो? तर मी आत्ताच सांगितलं, त्याला जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करता किंवा त्याला जेव्हा तुम्ही फ्यूज स्टेटमध्ये घेता तेव्हा त्याचे आयन्स फ्री होतात. and these free ions now can conduct electricity. हे फ्री आयन्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रोलाइटचं दुसरं वैशिष्ट्य आहे की इलेक्ट्रोलाइट वॉटरमध्ये किंवा फ्यूज्ड स्टेटमध्ये आयन्स देतात, कॅटायन आणि ॲनायन, आणि त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. मग बघा इलेक्ट्रोलाइट विषयी काय म्हटलंय? इलेक्ट्रोलाइट दे आर द सबस्टन्स विच फॉर्म कंडक्टिंग सोल्युशन इन वॉटर ऑर इन फ्यूज्ड स्टेट. They are the substance which form conducting solution in water or in fused state. दुसरा मुद्दा म्हटलेला आहे the electrolyte contain cations and anions in water or in fused state. It means they can conduct electricity. आता प्रश्न हा पडतो की कोणता सबस्टन्स हा इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करू शकतो? तर इलेक्ट्रोलाइट म्हणून काम करू शकतो इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड. इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजेच आयोनिक कंपाऊंड. इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजेच कोणता? आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंडलाच इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड असं देखील म्हणतात. ऑल ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट दे आर इलेक्ट्रोलाइट.
फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराइड, हे सगळे इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. दॅट्स वाय दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन डिझॉल्व इन वॉटर ऑर टेकन इन फ्युज्ड स्टेट, आणि त्यामुळे त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणू शकतो. मग ओव्हरऑल इलेक्ट्रोलाइटचे 4 मुद्दे मी सांगितले तुम्हाला. पहिला मुद्दा, इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच फॉर्म कंडक्टिंग सोल्युशन व्हेन डिझॉल्व इन वॉटर ऑर टेकन इन फ्युज्ड स्टेट. दुसरा मुद्दा आपण सांगितला की इलेक्ट्रोलाइट गिव्स कॅटायन्स अँड एनायन व्हेन डिझॉल्व इन वॉटर ऑर टेकन इन फ्यूज स्टेट. तिसरा मुद्दा आपण सांगितला दे फॉर्म कंडक्टिंग सोल्युशन, आणि जनरली द इलेक्ट्रोव्हॅलंट कंपाऊंड दॅट इज आयोनिक कंपाऊंड लाईक ॲसिड, बेसेस अँड सॉल्ट, दे आर इलेक्ट्रोलाइट्स. आता याच्या उलट नॉन इलेक्ट्रोलाइट घेऊ आपण. नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी बेस्ट एक्झाम्पल आहे शुगर सोल्युशन. आपलं जे शुगर सोल्युशन आहे, शुगर म्हणजे ॲक्च्युली आपली खायच्या शुगरचा मी या ठिकाणी उल्लेख करतोय, म्हणजे सुक्रोज. आता हे जे सुक्रोज आहे ज्याचा फॉर्म्युला C12H22O11 आहे, याला जर का आपण वॉटरमध्ये घेतलं किंवा याला जर का आपण फ्युज्ड स्टेटमध्ये घेतलं तरी सुद्धा शुगर म्हणजे सुक्रोज हे आयन्स देत नाही. Sugar, that is sucrose, when dissolved in water or taken in fused state does not give free ions. मग आयन्सच नाही तर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे नॉन इलेक्ट्रोलाइट विषयी काय म्हणता येईल, इथे मी लिहिलेलं नाही, मुद्दामून रिकामी जागा ठेवली आहे. काय म्हणाल, नॉन इलेक्ट्रोलाइट आर द सबस्टन्स विच डज नॉट फॉर्म कंडक्टिंग सोल्युशन, है ना. इथे शब्द कोणता येईल, डज नॉट फॉर्म. बाकीचं जसंच्या तसं. Non-electrolyte are the substance which does not form conducting solution even when dissolved in water or taken in fused state. नॉन इलेक्ट्रोलाइटला तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करा की फ्यूज स्टेटमध्ये घ्या, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. का? कारण वॉटरमध्ये किंवा फ्यूज स्टेटमध्ये तो आयन्सच देत नाही. इट डज नॉट कंटेन आयन, and that's why non-electrolyte does not conduct electricity. Does not conduct electricity. मग आता प्रश्न हा पडतो की नॉन इलेक्ट्रोलाइट कोण आहे, तर कोव्हॅलंट कंपाऊंड. जे कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत ते नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहे. उदाहरणार्थ शुगर. आता इथे शुगर जे लिहिलेलं आहे, शुगर इज अ क्लास. शुगर म्हणजे हे एक्झाम्पल नाही, सुक्रोज नाही फक्त, तर शुगर म्हणजे एक क्लास आहे ज्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, माल्टोज, लॅक्टोज, गॅलॅक्टोज सगळेच्या सगळे जे आहे दे बिलॉंग्स टू अ क्लास दॅट इज कॉल्ड एज शुगर. म्हणजे ग्लुकोज सुद्धा या शुगरमध्ये, इथे जेव्हा मी शुगर सुक्रोज लिहिलं तेव्हा ती खायची साखर आहे, पण जेव्हा नुसतं शुगर आपण म्हणत असतो तर शुगर इज अ क्लास ऑफ अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचा तो एक प्रकार म्हणून ओळखला जातो आणि त्याचे भरपूर उदाहरण आहेत. ज्यातलं एक उदाहरण ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, ज्यातलं एक उदाहरण आपली खायची साखर पण आहे सुक्रोज, माल्टोज, गॅलॅक्टोज, है ना. हे सगळेच्या सगळे जे आहे ऑल ऑफ देम बिलॉंग्स टू शुगर. शुगर हे कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. युरिया, अल्कोहोल, ग्लिसरीन, ऑल दीज आर द कोव्हॅलंट कंपाऊंड अँड दे आर नॉन इलेक्ट्रोलाइट. या लिस्टमध्ये दोन एक्झाम्पल अजून टाकता येतील, ते म्हणजे आहे केरोसिन. केरोसिन हे सुद्धा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. इवन पेट्रोल हे सुद्धा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. केरोसिन, पेट्रोल, शुगर, युरिया, अल्कोहोल, ग्लिसरीन, केरोसिन, पेट्रोल, all these are the examples of a non-electrolyte. It means covalent compound as they does not contain iron or as they does not give iron when dissolved in water or taken in fused state, they are non-electrolyte. But some exceptionalities are here. काही अपवाद आहेत इथे. मग अपवाद कोणता आहे, तर हा HCl आणि NH3 हे ॲक्च्युअली आहे कोव्हॅलंट कंपाऊंड. HCl अँड NH3 दे आर कोव्हॅलंट कंपाऊंड. मग जर का ते कोव्हॅलंट कंपाऊंड आहे तर ते तर नॉन इलेक्ट्रोलाइट पाहिजे होते, पण प्रत्यक्षामध्ये HCl आणि NH3 हे मात्र काय दिसून आलेले आहे, तर हे इलेक्ट्रोलाइट दिसून आलेले आहे. दिस इज एक्सेप्शन. HCl and NH3, although they are covalent compound, when dissolved in water or taken in fused state, they produces ions, and that's why they able to conduct electricity, and hence they are electrolyte. तर हे एक्सेप्शनल केसेस आहे, आणि एक्सेप्शनल केसेस म्हणजे MCQ साठी त्या ठिकाणी काम तयार.
MCQ लक्षात ठेवायचा की विच ऑफ द फॉलोइंग कोव्हॅलंट कंपाऊंड इज इलेक्ट्रोलाइट. मग कदाचित तो HCl असेल किंवा तो कोण असू शकतो, NH3 असू शकतो. विचारतील का बरं? कारण HCl किंवा NH3 यांना जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा ते फ्री आयन्स प्रोड्यूस करतात आणि त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात, म्हणून ते इलेक्ट्रोलाइट आहे. मग आता पूर्ण डिफरन्स आपल्याकडे तयार झाला, 4 मुद्दे. आता दुसरी एक कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, ती आहे आयोनायझेशन अँड डिसोशिएशन. नाउ व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ आयोनायझेशन अँड डिसोशिएशन? तर पहिले मी डिसोशिएशन तुम्हाला समजावून सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल विच कन्सेप्ट वी हॅव टू सी? डिसोशिएशन. आत्ताच आपण बघितलं होतं की सॉलिड सोडियम क्लोराइड इज अ आयोनिक कंपाऊंड and it contain ions are already there. आणि त्यामुळे मी NaCl ला लिहिताना Na+Cl- असं लिहिलं. फक्त एकच प्रॉब्लेम सांगितला होता की जरी त्यामध्ये आयन्स आहे तरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ते टाइटली हेल्ड अप असतात आणि ते फ्री टू मूव्ह नसतात. ठीक आहे. मग आता काय बोलतोय? सॉलिड सोडियम क्लोराइड इज अ आयोनिक कंपाऊंड अँड आयन्स आर ऑलरेडी प्रेझेंट इन सोडियम क्लोराइड. दॅट्स वाय आपण कसा लिहिलाय? Na+Cl-. इथे सुद्धा मी तसाच लिहिलाय Na+Cl- हा आपण आयोनिक कंपाऊंड घेतलाय. फक्त ते आयन्स टाइटली हेल्ड अप आहे. आता जेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये घेतो, त्या आयोनिक कंपाऊंडला, त्या NaCl ला जेव्हा आपण वॉटरमध्ये घेतो तेव्हा काय होतं? तेव्हा होतं सेपरेशन ऑफ आयन्स. कोणता शब्द वापरला? सेपरेशन ऑफ आयन्स. ठीक आहे. का बरं सेपरेशन शब्द वापरला? याचं कारण आहे आयन्स ऑलरेडी होते, पाण्यात टाकल्यावर ते फक्त काय झालेले आहे? सेपरेट झालेले आहे आणि म्हणून सेपरेशन ऑफ आयन्स असा शब्द मी वापरला. मग व्हॉट इज डिसोशिएशन? ऐका शब्दप्रयोग. डिसोशिएशन इट इज द प्रोसेस विच इन्व्हॉल्व द सेपरेशन ऑफ आयन विच ऑलरेडी एक्झिस्ट इन द इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइटमध्ये आयन्स ऑलरेडी आहेत, फक्त ते टाइटली हेल्डअप होते. त्या इलेक्ट्रोलाइटला वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यावर ते आयन्स काय झालेले आहेत? सेपरेट झालेले आहेत. म्हणून डेफिनेशन सांगितली. व्हॉट इज डिसोशिएशन? इट इज द सेपरेशन ऑफ आयन्स. It is the separation of ions which already exist in electrolyte, and this separation of ion takes place when that electrolyte is dissolved in water. त्या electrolyte मध्ये ions already आहेत, त्याला वॉटर मध्ये टाकल्यावर ते आयन्स फक्त सेपरेट झालेले आहे. या प्रोसेसला आपण म्हणत असतो डिसोशिएशन. सेपरेशन ऑफ आयन, दॅट इज डिसोशिएशन. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट लक्षात येते की डिसोशिएशन टेक्स प्लेस इन विच टाइप ऑफ अ कंपाऊंड? आयोनिक कंपाऊंड. 3 मुद्दे आहेत डिसोशिएशनचे. पहिला मुद्दा म्हणजे डेफिनेशन. इट इज द सेपरेशन ऑफ आयन विच ऑलरेडी एक्झिस्ट इन द इलेक्ट्रोलाइट, दॅट इज कॉल्ड ॲज डिसोशिएशन. आयोनिक कंपाऊंड शोज डिसोशिएशन. आणि एक मुद्दा म्हणजे एक्झाम्पल. Na+Cl- when dissolved in water, the separation of ions takes place and we get separately Na+ and Cl- ions. दुसरीकडे आहे आयोनायझेशन. आता आयोनायझेशन म्हणजे काय? मी इथे एक कोव्हॅलंट कंपाऊंड घेतलेला आहे HCl. ठीक आहे. आता HCl हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. कोव्हॅलंट कंपाऊंड कंटेन ॲटम्स. आयोनिक कंपाऊंड कंटेन आयन्स, तर कोव्हॅलंट कंपाऊंड कंटेन ॲटम्स. याचा अर्थ काय आहे? HCl मध्ये सुरुवातीला आयन्स नाहीत, ॲटम्स आहेत. पण त्या HCl ला जेव्हा तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व करता तेव्हा मात्र तो आयन्स फॉर्म करतो. म्हणजे इथे आयन्स सुरुवातीला नव्हते, ते पाण्यात टाकल्यावर तयार झाले, ते पाण्यात टाकल्यावर फॉर्मेशन झालं. म्हणून महत्त्वाचा शब्द आहे फॉर्मेशन ऑफ आयन्स. कोणता महत्त्वाचा शब्द आहे? फॉर्मेशन ऑफ आयन्स. मग व्हॉट इज आयोनायझेशन? इट इज द फॉर्मेशन ऑफ आयन व्हेन इलेक्ट्रोलाइट इज डिझॉल्व इन वॉटर. जेव्हा आपण इलेक्ट्रोलाइटला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो तेव्हा आयन्स तयार होतात, तेव्हा आयनचं फॉर्मेशन होतं. त्या प्रोसेसला म्हटलं जातं आयोनायझेशन. Generally, covalent compound undergoes ionization and ionic compound undergoes dissociation. म्हणजे एक तो गोष्ट पक्की झाली आहे की आयोनायझेशन आणि डिसोशिएशन मध्ये फरक आहे. पण या ठिकाणी लक्ष द्या, व्हॉट हॅपन्स ॲट द एंड ऑफ बोथ दिस प्रोसेस. दोन्हीही प्रोसेसच्या शेवटी आपल्याकडे काय आहे? ऐका.
या प्रोसेसच्या शेवटी तुमच्याकडे कोण आहे? आयन्स आहे. या प्रोसेसच्या शेवटी सुद्धा तुमच्याकडे काय आहे? आयन्स आहे. म्हणजे अल्टिमेटली ॲट द एंड ऑफ द बोथ द प्रोसेसेस वी हॅव आयन्स. आपल्याकडे आयन्स आहे. आणि म्हणून या चॅप्टरमध्ये यापुढे आपण आयोनायझेशन आणि डिसोशिएशन मधला जो लहानसा फरक आहे की सेपरेशन ऑफ आयन का फॉर्मेशन ऑफ आयन, या डिफरन्सला आपण दुर्लक्षित करणार आहोत. ऐका काय सांगतोय. आयोनायझेशन आणि डिसोशिएशन नो डाऊट यांच्यामध्ये फरक आहे, पण या रिमेनिंग चॅप्टरमध्ये किंवा प्रॉब्लेम्स सोडवत असताना आपण आयोनायझेशन आणि डिसोशिएशन या दोन्हीही प्रोसेसमध्ये फरक करणार नाही. या दोघांना सारखंच समजणार, कारण ॲट द एंड ऑफ द प्रोसेस वी हॅव आयन्स इन बोथ द प्रोसेसेस, वेदर इट इज बाय फॉर्मेशन ऑर वेदर इट इज बाय सेपरेशन. त्यामुळे या पूर्ण आयोनिक इक्विलिब्रियम रिमेनिंग चॅप्टरमध्ये आयोनायझेशन आणि डिसोशिएशन या पॅरलल टर्म आहे, या सिमिलर टर्म आहे असं गृहीत धरून आपण चालणार आहोत. हे डोक्यात ठेवायचं आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगू पुढे आपल्याला कसे शब्दप्रयोग आहे. डिग्री ऑफ डिसोशिएशन, यालाच डिग्री ऑफ आयोनायझेशन सुद्धा म्हटलं जातं. डिसोशिएशन कॉन्स्टंट, यालाच आयोनायझेशन कॉन्स्टंट सुद्धा म्हणतात. तेव्हा हा वाद घालायचा नाही की अरे डिसोशिएशन आयोनायझेशन तर वेगळे आहे, मग सारखं कसं केलं आहे. वेगळे, पण ॲट द एंड ऑफ बोथ द प्रोसेसेस वी हॅव आयन्स, दॅट्स वाय देअर डिफरन्स इज निग्लेक्टेड हिअर. आणि त्यामुळे आपण डिसोशिएशन आणि आयोनायझेशन अशा दोन्ही प्रोसेस सारख्या घेऊन या चॅप्टरमध्ये पुढे जाणार आहोत. समजतात आहे. हे दोन्ही डिफरन्स लक्षात आलेले आहे. आपण आता डिग्री ऑफ डिसोशिएशन ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत. डिग्री ऑफ डिसोशिएशन, यालाच मी सांगितल्याप्रमाणे डिग्री ऑफ आयोनायझेशन असं देखील म्हटलं जातं. डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डिनोटेड बाय अल्फा. याला कशाने डिनोट करतो आपण? अल्फाने डिनोट करत असतो. याचा पहिले फॉर्म्युला मी सांगणार तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे बघा. अल्फा इज इक्वल्स टू, फॉर्म्युला जरा मोठा आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोशिएटेड at equilibrium in aqueous solution at given temperature divided by total number of molecules of electrolyte. Total number of molecules of electrolyte. ऐका, मी या ठिकाणी शब्दप्रयोग वापरलेला आहे डिग्री ऑफ डिसोशिएशन. डिग्री याला दुसरा इंग्रजी शब्द आहे अमाउंट. दॅट इज अमाउंट ऑफ डिसोशिएशन. अमाउंट म्हणजेच प्रमाण. डिसोशिएशनचं प्रमाण, किती प्रमाणामध्ये डिसोशिएशन होत आहे, दॅट इज डिग्री ऑफ डिसोशिएशन. डिग्री ऑफ डिसोशिएशन दॅट इज अमाउंट ऑफ डिसोशिएशन. त्यालाच आपण डिसोशिएशनचं प्रमाण असं म्हणणार आहोत. उदाहरणार्थ समजा एखादा इलेक्ट्रोलाइट आपण घेतला. त्या इलेक्ट्रोलाइटचे 100 मॉलिक्युल्स आपल्याकडे आहेत आणि 100 मॉलिक्यूल पैकी त्याचे 30 मॉलिक्यूल डिसोशिएट होतात आहे पाण्यात टाकल्यावर. काय सांगतोय बघा. कोण घेतला आपण? एक इलेक्ट्रोलाइट घेतला. त्या इलेक्ट्रोलाइटचे किती मॉलिक्यूल्स आहे आपल्याकडे? 100. म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट किती आहेत? 100 आहेत. बरोबर. त्यापैकी मी सांगितलं किती मॉलिक्यूल डिसोशिएट होतात आहे इक्विलिब्रियमला, तर 30 मॉलिक्यूल डिसोशिएट होतात आहे. किती? फक्त 30. 70 मॉलिक्यूलचं काहीच नाही होत आहे. म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोशिएटेड ॲट इक्विलिब्रियम इन ॲक्वियस सोल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर. या प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे, थोडं लेंदी झालं वरचं न्यूमरेटर, पण प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोशिएटेड ॲट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे आपण पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, इट इज द सिच्युएशन ॲट विच रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. मग इक्विलिब्रियम स्टेजला त्या इलेक्ट्रोलाइटचे किती मॉलिक्यूल्स डिसोशिएट होतात आहे बरं? कशामध्ये? इन ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, ॲक्वियस सोल्युशन आपण इथे म्हणतोय म्हणजे आपण अरेनियस थेअरी वापरतोय. आता या उरलेल्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपण अरेनियस थेअरी पाहणार आहे. मला सांगा, आजपर्यंत आपण जे चॅप्टर बघितलं त्या चॅप्टरमध्ये आपण 4 ॲसिड बेस थेअरी बघितल्या.
या 4 ऍसिड बेस थेअरीपैकी सगळ्यात जास्त लिमिटेशन ज्या थेअरीचे शिकलो ती अरेनियस थेअरी होती. असं असताना सुद्धा अरेनियस थेअरी इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड इझी थेअरी टू एक्सप्लेन व्हेरी मच कन्सेप्ट. भरपूर कन्सेप्ट समजण्यासाठी अरेनियस थेअरी ही बेस्ट थेअरी समजल्या जाते. त्यामुळे डिग्री ऑफ डिसोसिएशनची कन्सेप्ट सुद्धा शिकताना आपण अरेनियस थेअरीचाच वापर करणार आहोत. आणि म्हणून इन ॲक्वियस सोल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर. आता गिव्हन टेम्परेचर का बरं? कारण एखादा इलेक्ट्रोलाइट कमी टेम्परेचरला कमी आयन्स डिसोशिएट करतो, तर टेम्परेचर वाढवल्यावर त्याचं डिसोशिएशन वाढतं. म्हणजे टेम्परेचरला सुद्धा इथे महत्त्व आहे. म्हणजे काय दिलं आपण बघा, व्हॉट अल्फा म्हणजे कोण? डिग्री ऑफ डिसोसिएशन. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोशिएटेड ॲट इक्विलिब्रियम इन ॲक्वियस सोल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. मग आता मी सांगितलं की आपल्याकडे 100 मॉलिक्युल्स होते, त्यापैकी डिसोशिएट किती झाले? फक्त 30. इक्विलिब्रियमला डिसोशिएट झालेले किती आहेत? 30. मग आता डिग्री ऑफ डिसोशिएशन कसं काढणार? डिनॉमिनेटरमध्ये आहे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ते लिहिले 100. न्यूमरेटरमध्ये आहे डिसोशिएटेड मॉलिक्युल्स ॲट इक्विलिब्रियम, ते लिहिले 30. म्हणजे 0.3. हे झालं तुमचं डिग्री ऑफ डिसोशिएशन. डिग्री ऑफ डिसोशिएशन इज अ रेशियो, त्यामुळे त्याला युनिट नाही आहे. इट इज अ रेशियो, दॅट्स वाय इट हॅज नो युनिट. ठीक आहे की नाही? आता दुसरं उदाहरण घेतो. समजा टोटल आहे 100 आणि डिसोशिएट झाले 95. किती झाले डिसोशिएट? 95 झाले. मग 95 जर का डिसोशिएट 95 जर का डिसोशिएट झाले तर अल्फा कसा काढणार? डिसोशिएट किती झाले? 95. किती पैकी? 100 पैकी. म्हणजेच किती येईल ते? 0.95. एवढा तुमचा डिग्री ऑफ डिसोशिएशन येईल. मला एक सांगा, सगळ्यात कमीत कमी डिग्री ऑफ डिसोशिएशन किती येईल? किंवा आपण 100 मॉलिक्युल्स घेतले आणि एकही डिसोशिएट झाला नाही. मग अशा वेळेला काय फॉर्म्युला येईल तुमचा? अल्फा इज इक्वल टू 0/100. आता ओव्हरऑल ते काय असणार आहे? 0च असणार आहे उत्तर. पण एक गोष्ट लक्ष द्या, एकही मॉलिक्यूल डिसोशिएट होत नाही त्याला आपण इलेक्ट्रोलाइट तरी कसं म्हणणार? तो तर नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट इलेक्ट्रोलाइटसाठी नाहीच आहे, ती नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी आहे. याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ अल्फा मस्ट बी ग्रेटर दॅन 0. अल्फाची व्हॅल्यू, अल्फा कोणाकरता लावलाय आपण? अल्फाचा अर्थ काय? डिग्री ऑफ डिसोशिएशन. ज्याचं डिसोशिएशन होतं ती कोणाला लावली आहे कन्सेप्ट? आपण इलेक्ट्रोलाइटला. मग इलेक्ट्रोलाइटचा जर का आपण विचार करतोय तर इलेक्ट्रोलाइटमध्ये काही ना काही तर डिसोशिएशन होईल. चला 100 घेतले, एक तर डिसोशिएट होईल. मग एक जर का डिसोशिएट झाला तर डिग्री ऑफ डिसोशिएशन काय येईल? 0.1 आल्याचं आपल्याला दिसेल. बरोबर आहे की नाही? या ठिकाणी 0.01 एवढं डिसोशिएशन, डिग्री ऑफ डिसोशिएशन झाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजे कमीत कमी, पण काही ना काही तर असेल. पण नॉन इलेक्ट्रोलाइट असेल तर व्हॅल्यू ऑफ अल्फा 0 होईल. त्यामुळे एक गोष्ट डोक्यात ठेवा की इलेक्ट्रोलाइटचा जर का आपण विचार करतोय तर डिग्री ऑफ डिसोशिएशन मस्ट बी ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा ते जास्तच असणार. दुसरा मुद्दा, कितीही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घ्या, HCl H2SO4, आपण अरेनियसच्या वेळेला HCl H2SO4 ची डेफिनेशन बघितली होती स्ट्रॉंग ॲसिडची. व्हॉट इज स्ट्रॉंग ॲसिड? इट इज द सबस्टन्स विच डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. मी ऑलमोस्ट कम्प्लिटली शब्द वापरलाय, कम्प्लिटली नाही वापरला. ऑलमोस्ट कम्प्लिटलीचा अर्थ जवळपास पूर्णपणे. जवळपास पूर्णपणे याचाच अर्थ 100 पैकी 100 नाही, काही ना काही अनडिसोशिएटेड राहतातच. याचा अर्थ काही असे मॉलिक्युल्स आहे की ज्यांना घेतल्यावरती मोठ्या प्रमाणावरती डिसोशिएशन होईल पण 100% डिसोशिएशन होणार नाही. याचा अर्थ अशी केस उद्भवणार नाही की बॉ 100 मॉलिक्युल्स आणि 100 पैकी 100 डिसोशिएट झाले. प्रॅक्टिकली अशी एक्झाम्पल अस्तित्वात नाही. मग असं जर का झालं असतं तर अल्फाची व्हॅल्यू किती आली असती? 1. बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे पुन्हा एक मुद्दा येतो की हे पण शक्य नाही आहे. याचा अर्थ अल्फाची व्हॅल्यू ही नेहमी कोणापेक्षा कमी असते? 1 पेक्षा कमी असते. मग ओव्हरऑल या दोन वरनं काय सांगता येईल? द व्हॅल्यू ऑफ अल्फा रेंजेस बिटवीन 0 to 1. अल्फाची व्हॅल्यू कोणामध्ये असते? नेहमी 0 to 1 असते. कारण जेव्हा ती 0 असेल तो तर नॉन इलेक्ट्रोलाइट असेल, म्हणजे ते शक्यच नाही आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त. आणि कितीही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला तरी 100 पैकी 100 डिसोशिएट होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा की या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू प्रॅक्टिकली 1 पण असू शकत नाही, ती नियर टू 1 असू शकते. ती 0 पॉइंट असं होऊ शकतं की 100 पैकी 99 डिसोशिएट झाले म्हणजे 0.99 एवढा अल्फा येईल. ठीक आहे, सहन करू आपण हे.
पण 100 पैकी 100 डिसोशिएट झाले हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. हे फक्त 10वीत मार्कांमध्येच होऊ शकतं. 10वीमध्ये मिळतात, संस्कृत असो मराठी असो 100 पैकी 100 मिळाल्याचं दिसतं. पण या ठिकाणी प्रॅक्टिकली मात्र आपल्याला असं दिसतं की इट इज नॉट पॉसिबल की 100 मॉलिक्युल्स आहे आणि 100 पैकी 100 डिसोशिएट झाले, असं होणार नाही. म्हणजे अल्फाची जी व्हॅल्यू आहे ही कधीही 1 असणार नाही. ती नियर टू 1 असेल, पण ती 1 पेक्षा लहानच असते. म्हणून एक नवीन मुद्दा आपल्याला मिळाला की व्हॅल्यू ऑफ अल्फा रेंजेस बिटवीन 0 to 1. ऐका परत, आपण सुरुवात केली होती डिग्री ऑफ डिसोशिएशन. इट इज डिनोटेड बाय अल्फा. आता याचा फॉर्म्युला आपण दिला होता. काय फॉर्म्युला आहे ते मनातल्या मनात बोला. अल्फा इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोशिएटेड ॲट इक्विलिब्रियम इन ॲक्वियस सोल्युशन ॲट अ गिव्हन टेम्परेचर डिव्हायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंतरचा मुद्दा सांगितला होता व्हॅल्यू ऑफ अल्फा रेंजेस बिटवीन 0 to 1. इथे अजून एक मुद्दा क्लिअर होतो. जर का वीक इलेक्ट्रोलाइट असेल, वीक, तर काय होईल? वीक इलेक्ट्रोलाइट जर का असेल तर 100 मॉलिक्युल्स घेतले, 10च डिसोशिएट झाले. अशा वेळी डिग्री ऑफ डिसोशिएशन हे 0.1 आल्याचं आपल्याला दिसेल. म्हणजे काय म्हणू आपण? फॉर वीक इलेक्ट्रोलाइट व्हॅल्यू ऑफ अल्फा इज व्हेरी व्हेरी लो, नियर टू 0. इट इज नॉट 0 बट इट मे बी नियर टू 0. वीक इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची व्हॅल्यू ही कमी असू शकते, ही 0च्या जवळपास असू शकते. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, उदाहरण दिलं होतं मी आता, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी व्हॅल्यू ऑफ अल्फा इज हाय, नियर टू 1 बट इट इज नेव्हर 1. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉब्लेम सोडवताना अल्फाची व्हॅल्यू ही 0 to 1च्या मध्येच असते. काहींचा प्रॉब्लेम येते 10 येतो अल्फा, 50 येतो, 500 येतो. हाऊ इट इज पॉसिबल? 100 पैकी 200 मार्क थोडी पडणार आहे कधी. 100 पैकी 100 जास्तीत जास्त 100 किंवा त्यापेक्षा कमीच असतील. त्यामुळे अल्फाची व्हॅल्यू ही नेहमी लेस दॅन 1 असणार, हे तुम्हाला डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. मग आता इथे काय सांगतोय मी? अल्फाविषयी 3 मुद्दे बोललो. एक फॉर्म्युला, दुसरा मुद्दा अल्फाची व्हॅल्यू रेंजेस बिटवीन 0 to 1. तिसरा मुद्दा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची व्हॅल्यू हाय असते, नियर टू 1 असते. वीक इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची व्हॅल्यू लो असते, नियर टू 0 असते. नियर टू 0 त्या ठिकाणी असते. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे याची डेफिनेशन. जेव्हा परीक्षेत प्रश्न लिहायचा असतो तेव्हा पहिले डेफिनेशन लिहायची असते, पण शिकताना नंतर शिकावी लागते. आता डेफिनेशन काय आहे डिग्री ऑफ डिसोशिएशनची? ऐका. या टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स पैकी काही मॉलिक्युल डिसोशिएट झाले आहेत, सम मॉलिक्युल. मी याला शब्द वापरतो फ्रॅक्शन ऑफ. काय डेफिनेशन करतोय मी बघा. व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोशिएशन? इट इज द फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट that dissociate at equilibrium in aqueous solution at a given temperature. या फॉर्म्युल्यामध्येच डेफिनेशन लपली आहे, म्हणून मी फॉर्म्युला पहिले लिहिला होता. काय केलं मी बघा, हे जे पहिलं जे वाक्य आहे ना आपलं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट, याच्या ऐवजी मी शब्द वापरला फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काही भाग. कोणाचा काही भाग? टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइटचा. मग डेफिनेशन काय होईल? व्हॉट इज डिग्री ऑफ डिसोशिएशन? इट इज द फ्रॅक्शन ऑफ total number of molecules of electrolyte dissociated at equilibrium in aqueous solution at a given temperature is called as degree of dissociation. लक्ष द्या, डेफिनेशन बोलतोय. what is degree of dissociation? it is the fraction of total number of molecules of electrolyte that dissociated at equilibrium in aqueous solution at a given temperature that is called as degree of dissociation. मग त्याचा फॉर्म्युला दिला. तिसरा मुद्दा सांगितला व्हॅल्यू ऑफ अल्फा रेंजेस बिटवीन 0 to 1. चौथा मुद्दा सांगितला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट करता अल्फाची व्हॅल्यू हाय असते, नियर टू 1 असते. वीक इलेक्ट्रोलाइट करता अल्फाची व्हॅल्यू लो असते, नियर टू 0 असते. आणि एक फॉर्म्युला प्रॉब्लेम पर्पजसाठी इथे आपल्याला बघायचा आहे. तो काय आहे? तो आहे पर्सेंट डिसोशिएशन. पर्सेंट डिसोशिएशन इज इक्वल्स टू अल्फा इंटू 100. तुम्हाला परीक्षेमध्ये पर्सेंट डिसोशिएशन सुद्धा विचारलं जातं. मग ते जे पर्सेंट डिसोशिएशन आहे त्याचा काय फॉर्म्युला आहे? अल्फा इंटू 100. अल्फाची व्हॅल्यू काढायची, त्याला मल्टिप्लाइड बाय काय करायचं? 100. दॅट गिव्ज अस द पर्सेंट डिसोशिएशन. ओव्हरऑल डिग्री ऑफ डिसोशिएशनचे फायनली मुद्दे कोणकोणते आहेत? डेफिनेशन ऐका. द फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट
that dissociated at equilibrium in aqueous solution at a given temperature is called as degree of dissociation. 2 number formula alpha is equal to number of molecules of electrolyte dissociated at equilibrium in aqueous solution at a given temperature divided by total number of molecules of electrolyte. तिसरा मुद्दा अल्फा रेंजेस बिटवीन 0 to 1. चौथा मुद्दा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची व्हॅल्यू हाय नियर टू 1, वीक इलेक्ट्रोलाइटसाठी अल्फाची व्हॅल्यू लो नियर टू 0. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा पर्सेंट डिसोशिएशन इज इक्वल्स टू अल्फा इंटू 100. पर्सेंट डिसोशिएशन इज इक्वल्स टू अल्फा इंटू 100. आता आपल्याला बघायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्री ऑफ डिसोशिएशन. पहिला फॅक्टर आहे टेम्परेचर. द फर्स्ट फॅक्टर इज टेम्परेचर. डिग्री ऑफ डिसोशिएशन म्हणजे अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. बघा दोन सिम्बॉल सारखेच वाटतात. हा डिग्री ऑफ डिसोशिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे काय, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस, ऐका, जसं जसं टेम्परेचर वाढेल काय होईल, डिसोशिएशन वाढेल. टेम्परेचर वाढलं म्हणजे डिसोशिएशन वाढेल, म्हणजेच डिग्री ऑफ डिसोशिएशन वाढणार आहे. का बरं होतं सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता तेव्हा काय होतं की ते जे सोल्युशन आहे त्यातले जे मॉलिक्युल्स असतात त्यांची व्हेलॉसिटी वाढते आणि ते वेगाने फिरायला सुरुवात करतात. देअर मॉलिक्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीजेस अँड दॅट्स वाय द कुलुजन्स टेक्स प्लेस. आणि कुलुजन्समुळे ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड होतं आणि ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड झालं म्हणजे डिसोशिएशन वाढतं. त्यामुळे काय झालं आहे, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजेच कोणतं प्रपोर्शन आहे, डायरेक्टली प्रपोर्शन. डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. दुसरा जो फॅक्टर आहे तो काय बघा, डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्यूशन अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. आता हा जो मुद्दा मी या ठिकाणी सांगतो आहे याच्यावर आज सध्या मी फार डिस्कस करणार नाही. याचं कारण आहे, ही कन्सेप्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ मध्ये. कोणता लॉ, ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. उद्या परवाला हा लॉ आपला येईल अभ्यासाला. तर तो जो लॉ आहे त्या लॉ मध्ये हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अर्थात हे अर्धवट स्टेटमेंट आहे. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ मध्ये स्क्वेअर रूट ही टर्म येते, ती इथे घेतलेली नाही आपण. तर सध्याला फक्त लक्षामध्ये ठेवा, डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्यूशन. याचा अर्थ काय, समजा तुमच्याकडे एक सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आहे, त्याचं डिग्री ऑफ डिसोशिएशन समजा फॉर एक्झाम्पल 0.8 आहे. किती घेतलं, 0.8. सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आपल्याकडे आहे, त्याचं डिग्री ऑफ डिसोशिएशन 0.8 आहे. त्यात जर का आपण अजून पाणी टाकलं म्हणजे त्याला डायल्यूशन केलं, डायल्यूशन करणे म्हणजे सॉल्व्हंट ॲड करणे, त्यात जर का अजून आपण वॉटर ॲड केलं तर तुम्हाला त्याचं डिग्री ऑफ डिसोशिएशन 0.8 वरून कदाचित 0.82 झाल्याचं दिसेल. म्हणजे डिग्री ऑफ डिसोशिएशन वाढल्याचं दिसेल. म्हणजे इफ सॉल्व्हंट, एक्स्ट्रा सॉल्व्हंट इज ॲडेड इन टू सोल्युशन, आणि एक्स्ट्रा सॉल्व्हंट ॲड करणे म्हणजेच डायल्यूट करणे, म्हणजे आफ्टर डायल्यूशन डिग्री ऑफ डिसोशिएशन इन्क्रीजेस. डिसोशिएशन वाढल्याचं तुम्हाला दिसेल. आणि म्हणून म्हटलंय डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्यूशन. या उलट डिग्री ऑफ डिसोशिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. समजा सोडियम क्लोराईड आपण पाण्यामध्ये घेतलाय, त्याचा डिग्री ऑफ डिसोशिएशन 0.8 आहे. अजून सोडियम क्लोराईड जर का त्यामध्ये आपण टाकला तर उलट गर्दी जास्त होईल आणि डिसोशिएशन तेवढं होणार नाही. म्हणजे अमाऊंट पदार्थ जास्त आहे पण डिसोशिएशन कमी आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स तर खूप वाढतील पण तेवढं डिसोशिएशन वाढणार नाही. म्हणून उलट डिग्री ऑफ डिसोशिएशन कमी होईल. काही जणांना वाटतं अरे आपण NaCl तर अजून टाकला मग तो उलट डिग्री ऑफ डिसोशिएशन वाढायला पाहिजे होतं. पण टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्सच्या तुलनेमध्ये तेवढे मॉलिक्युल डिसोशिएट होत नाही, उलट कमी होतात. म्हणून काय, जर का सोल्यूट तुम्ही टाकला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर का तुम्ही वाढवलं तर डिग्री ऑफ डिसोशिएशन कमी होतं. मी 2-3 वाक्य बोललोय सध्या. डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑल्सो इन्क्रीजेस. दुसरं, डिग्री ऑफ डिसोशिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्यूशन. इफ डायल्यूशन इन्क्रीजेस डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑल्सो इन्क्रीजेस. तीसरा मुद्दा, डिग्री ऑफ डिसोशिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. इफ कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस डिग्री ऑफ डिसोशिएशन डिक्रीजेस. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्याच्यानंतर
पुढला मुद्दा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, तिसरा मुद्दा, थर्ड पॉइंट. डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइट. स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइट. डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाशी? स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइटशी. म्हणजे काय? जर का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घेतला आपण, कोण घेतला? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट करता व्हॅल्यू ऑफ अल्फा इज हाय अँड इट इज नियर टू 1. आणि तेच जर का तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट जर का आपण घेतला तर वीक इलेक्ट्रोलाइट साठी व्हॅल्यू ऑफ अल्फा इज लो अँड इट इज नियर टू 0. 0 नाही, नियर टू 0. बरं लक्षात घ्या. तिसरा मुद्दा झाला, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइट. If the strong electrolyte is there, then value of alpha is high near to 1. If the weak electrolyte is there, value of alpha is low, it is near to 0. तीन मुद्दे झाले. Degree of dissociation directly proportional to temperature, degree of dissociation directly proportional to dilution, degree of dissociation inversely proportional to concentration, degree of dissociation directly proportional to strength of electrolyte. If the strong electrolyte is there, then the value of alpha is high near to 1. If the weak electrolyte is there, value of alpha is low near to 0. तर हे मुद्दे आपण तीन मुद्दे सध्या या ठिकाणी सांगितलेले आहे. आता चौथ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. चौथा मुद्दा ॲक्च्युली या ठिकाणी आपण कॉमन आयन इफेक्ट मधली एक कन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडतोय. तो सुद्धा जसं हे मी तुम्हाला सांगितलं की ओस्टवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये आपण प्रूव्ह करू, तशीच एक कन्सेप्ट आहे जी कॉमन आयन इफेक्ट मध्ये कन्सेप्ट एक्सप्लेन होणार आहे. पण ती थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगतो. ऐका काय म्हटलंय आपण. Degree of dissociation of weak electrolyte. Degree of dissociation of weak electrolyte can be decreased by the addition of strong electrolyte containing common ion. आता याचा अर्थ काय लक्षात घ्या. समजा मी एक वीक इलेक्ट्रोलाइट घेतला, ॲसिटिक ॲसिड CH3COOH. हा मी वीक इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे. इट इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे हा वीक ॲसिड आपण इथे घेतलेला आहे. आता हा जो वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे वीक ॲसिड आपण घेतलेला आहे, तर याचं डिसोसिएशन आधीच कमी असतं. म्हणजे उदाहरणार्थ 100 मॉलिक्यूल जर का आपण घेतले तर यातले फक्त 30च डिसोशिएट होतील. डिसोशिएट किती होतील? 30. टोटल मॉलिक्यूल किती आहे? 100. म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू 30/100 म्हणजे 0.3 आहे त्याचा अल्फा सध्या ॲसिटिक ॲसिडचा फॉर एक्झाम्पल. आता यामध्ये मी काय करतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकतो. कोण टाकणार आहे? ॲडिशन कोणाचं करणार आहे आपण? ॲडिशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकतो लाईक HCl. HCl का बरं? तर आपल्याला असा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाकायचा आहे कंटेनिंग कॉमन आयन. चला HClचं डिसोसिएशन काय आहे? H+Cl-. म्हणजे यामध्ये H+ आहे आणि ॲसिटिक ॲसिडचं जे डिसोसिएशन आहे CH3COO-H+, म्हणजे यामध्ये पण H+ आहे. असा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट टाका ज्यामध्ये कॉमन आयन टू दॅट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट आहे. तुम्हाला असं दिसेल की ज्या ॲसिटिक ॲसिडचे 100 पैकी 30 मॉलिक्यूल डिसोशिएट होते, HCl टाकल्यावर त्याचे टोटल 100 पैकी मुश्किलनी 5 ते 6 डिसोशिएटेड राहतील. किती राहतील? फक्त डिसोशिएटेड 5 मॉलिक्युल्स. म्हणजेच याचा अर्थ अल्फा इज इक्वल टू 5/100 म्हणजे 0.05. म्हणजे अल्फा डिक्रीज झाल्याचं तुम्हाला दिसतंय. काय झालं बघा. आपण घेतला वीक इलेक्ट्रोलाइट ॲसिटिक ॲसिड, त्याचं डिसोसिएशन 100 पैकी 30 होतं म्हणजे अल्फा 0.3 होता. त्यामध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन टाकला, तर ज्या वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन आधीच कमी होतं ते अजून कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून वाक्यरचना काय केली आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट कॅन बी डिक्रीज. बघा 0.3चं काय झालं? 0.05. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट कॅन बी डिक्रीज केव्हा?
बाय द ॲडिशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन, बाय द ॲडिशन ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. आणि हा ॲक्च्युअली एक इफेक्ट आहे ज्याचं नाव आहे कॉमन आयन इफेक्ट. कोणता इफेक्ट आहे? कॉमन आयन इफेक्ट. असे सध्याला मी 4 फॅक्टर डिस्कस केले आहे. आता आपल्याला महत्त्वाचा जो फॅक्टर लक्षामध्ये घ्यायचा आहे, द 5th फॅक्टर on which the degree of dissociation depends is the nature of a solvent. The degree of dissociation of a solute also depends upon the solvent which is used. सोल्यूटला कोणत्या सॉल्व्हंटमध्ये आपण टाकतो आहोत यावरती सुद्धा त्या सोल्यूटचं डिग्री ऑफ डिसोशिएशन अवलंबून असतं. आठवा, अर्हेनियस थेअरीमधलं एक लिमिटेशन आपण घेतलं होतं. ते लिमिटेशन काय होतं की HCl in water is a strong acid but HCl in a benzene is a weak acid. This is not explained by the Arrhenius theory. याचं कारण होतं की अर्हेनियसनी वॉटर सोडून दुसरा सॉल्व्हंटच लक्षामध्ये घेतला नव्हता. पण त्यावेळेला जे वाक्य सांगितलं होतं त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळेल की का बरं HCl हा वॉटरमध्ये स्ट्रॉंग ॲसिड म्हणून काम करतो आणि बेन्झिन किंवा कार्बन डायसल्फाईडमध्ये तो वीक ॲसिड म्हणून का बरं काम करतो, हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचा आहे. तर आपण 5वा फॅक्टर लक्षात घेतोय, नेचर ऑफ अ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचे 2 प्रकार आपण या ठिकाणी घेणार आहे. एक आहे पोलार सॉल्व्हंट आणि एक आहे नॉन पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट म्हणजे जो स्वतः आयन्स देतो, वॉटर, जसं H+ आणि OH- म्हणून वॉटरला आपण पोलार सॉल्व्हंट म्हणू. आणि बेन्झिन, कार्बन डायसल्फाईड हे आयन्स फॉर्म करत नाही आणि त्यामुळे त्यांना नॉन पोलार सॉल्व्हंट असं आपण म्हणू. जर का आपण HCl घेतला आणि पोलार सॉल्व्हंट लाईक अ वॉटरमध्ये जर का आपण त्याला टाकलं तर त्या HClचं मोठ्या प्रमाणावरती डिसोशिएशन होतं, म्हणजेच त्याचं डिग्री ऑफ डिसोशिएशन हाय असतं आणि इट इज नियर टू 1. म्हणून वाक्य काय दिलंय आपण, फॉर पोलार सॉल्व्हंट लाईक अ वॉटर फॉर HCl द डिग्री ऑफ डिसोशिएशन इज हाय, इट इज नियर टू 1. पण त्याच HClला जर का आपण नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक अ बेन्झिन किंवा कार्बन डायसल्फाईडमध्ये घेतलं तर तोच HCl त्याचं डिग्री ऑफ डिसोशिएशन एकदम लो असतं, जे नियर टू 0 असतं. मग आता हा फरक का झाला? पोलार सॉल्व्हंटमध्ये टाकल्याबरोबर HCl स्ट्रॉंग ॲसिड आणि नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये टाकल्याबरोबर HCl वीक ॲसिड. याच्या मागचं कारण आहे की सॉल्व्हंट जो आहे याची एक प्रॉपर्टी या ठिकाणी वर्क करते. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. नाउ व्हॉट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? तर ही एक सॉल्व्हंटची क्षमता आहे. इट इज द ॲबिलिटी ऑर इट इज द कपॅसिटी ऑफ अ सॉल्व्हंट. ही सॉल्व्हंटची एक क्षमता आहे ज्याद्वारे तो त्यामध्ये टाकलेल्या सोल्यूटमधल्या आयन्सचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करतो. उदाहरणार्थ वॉटरमध्ये कोण टाकला आपण? HCl. तर हा जो वॉटरची जी डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची प्रॉपर्टी आहे त्यामुळे वॉटर काय करतो, आलेल्या HCl मधल्या H+ आणि Cl- मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करतो आणि त्यांना बाजूला करण्याचं काम करतो, म्हणजेच त्यांना डिसोशिएट करतो, म्हणजे जास्त आयन्स तयार करतो. आता बघा काय सांगतोय, व्हॉट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट? इट इज द कपॅसिटी ऑर इट इज द ॲबिलिटी ऑफ अ सॉल्व्हंट टू वीकन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स ऑफ अ सोल्यूट. त्या सॉल्व्हंटमध्ये येणाऱ्या सोल्यूटमधल्या जे आयन्स असतात त्यांच्यातलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं ते कमजोर करायचं, त्या आयन्सला वेगवेगळं करायचं, म्हणजेच त्या सोल्यूटचं डिसोशिएशन घडवून आणण्याची जी क्षमता आहे सॉल्व्हंटची त्याला म्हटलं जातं डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बघा आपण इथे दिलंय, nature of the solvent depends upon the property of a solvent which is called as dielectric constant. What is dielectric constant? So it is the ability of a solvent to weaken the force of attraction between the ions of a solute. मग मी उदाहरण दिलं की समजा आपण HCl घेतला, त्याला वॉटरमध्ये टाकलं तर वॉटर काय करतो, HCl मधल्या H+ आणि Cl- यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक करतो, त्यांना वेगळं करण्याचं काम करतो, त्यांचं डिसोशिएशन घडवून आणतो. आता होतं काय, तर पोलार सॉल्व्हंट लाईक अ वॉटरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हाय. फॉर पोलार सॉल्व्हंट लाईक अ वॉटर द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट व्हॅल्यू इज हाय. म्हणजेच वॉटरची त्या ठिकाणी ॲबिलिटी टू सेपरेट H+ अँड Cl- इज हाय.
त्यामुळे HClचं वॉटरमधलं डिसोशिएशन मोठ्या प्रमाणावरती होईल आणि त्यामुळे HClचा डिसोशिएशन डिग्री ऑफ डिसोशिएशन इन वॉटर हाय असेल आणि तो नियर टू 1 असेल. काय वाक्य दिलंय बघा आपण. नाउ फॉर पोलार सॉल्व्हंट लाईक अ वॉटर द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज हाय. वॉटरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हाय म्हणजेच काय तर त्याची जी ॲबिलिटी आहे टू विकन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स ऑफ सोल्यूट ती जास्त आहे. त्यामुळे तो HClला जास्त प्रमाणामध्ये वेगळं करेल, H+Cl- ला जास्त प्रमाणात वेगळं करेल आणि त्यामुळे म्हणजेच वॉटरची आयोनायझेशन कॅपॅसिटी हाय आहे. त्यामुळे भरपूर H+ आणि भरपूर Cl- आयन्स मिळतील म्हणजेच डिसोशिएशन जास्त होईल, म्हणजेच डिग्री ऑफ डिसोशिएशन जास्त असेल. जे आपण सांगितलंय की पोलार सॉल्व्हंट लाईक अ वॉटर मध्ये HClचं डिग्री ऑफ डिसोशिएशन हाय असतं, नियर टू 1 असतं. ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला जर का आपण विचार केला तर नॉन पोलार सॉल्व्हंट घेतला आपण बेन्झिन किंवा कार्बन डायसल्फाइड. आपण बेन्झिन घेऊ, त्या बेन्झिनमध्ये आपण HCl टाकला. आता बेन्झिन हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे, त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट लो आहे म्हणजे त्याची ताकद HCl मधल्या आयन्स मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी करण्याची ही ऑलरेडी लो आहे. त्यामुळे तो HClचं मोठ्या प्रमाणावरती डिसोशिएशन करू शकत नाही. त्यामुळे बेन्झिनमध्ये HCl आल्यावर अनडिसोशिएटेड HClच जास्त राहतो, थोडुसाच HCl डिसोशिएट होतो, थोडेसेच H+ आणि Cl- आयन मिळतात म्हणजेच HClचं डिसोशिएशन खूप कमी प्रमाणात होतं. म्हणून आपण म्हटलंय की फॉर नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक अ बेन्झिन और कार्बन डायसल्फाइड HClचा जो डिग्री ऑफ डिसोशिएशन आहे अतिशय कमी असतो आणि तो नियर टू 0 असतो. बघा सेकंड पॅराग्राफ काय दिला आपण. नाउ फॉर नॉन पोलार सॉल्व्हंट लाईक अ बेन्झिन द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज लो अँड हेन्स हॅज लो ऑर नो आयोनायझेशन कॅपॅसिटी. त्यामुळे HCl इथे दाखवतो मी. समजा आपण घेतला HCl, या HClला मी टाकलं वॉटरमध्ये जो पोलार सॉल्व्हंट आहे, जो कोण आहे पोलार सॉल्व्हंट आणि ज्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट DC करतो मी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे हाय. त्यामुळे HClला वॉटरमध्ये टाकल्यावर हा वॉटर यांच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन मोठ्या प्रमाणावर कमी करेल आणि भरपूर प्रमाणावरती तुम्हाला H+ आणि Cl- आयन देईल म्हणजे लार्ज डिसोशिएशन होईल म्हणजेच HClचा जो अल्फा आहे तो हाय होईल म्हणजेच तो नियर टू काय होईल 1. त्याच वेळेला याच HClला जर का आपण बेन्झिनमध्ये टाकलं तर बेन्झिन हा कोण आहे नॉन पोलार सॉल्व्हंट आहे आणि नॉन पोलार सॉल्व्हंटचं वैशिष्ट्य काय असतं त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट लो असतो आणि त्यामुळे तो H आणि Cl मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन फारसं कमी करू शकत नाही. त्यामुळे यात काय होतं मोर HCl जो आहे तो अनडिसोशिएटेडच राहतो आणि लेस HCl जो आहे तो काय होतो डिसोशिएट. मग लेस HCl जर का डिसोशिएट झाला याचा अर्थ लेस नंबर ऑफ H+ आणि Cl- आयन मिळतील म्हणजेच डिग्री ऑफ डिसोशिएशन असेल लो आणि जो नियर टू काय असेल 0. यावरनं ही गोष्ट क्लिअर होते की डिग्री ऑफ डिसोशिएशन आल्सो डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्व्हंट. If the solute is added in a polar solvent, then its degree of dissociation is high, near to 1. But if the same solute is added into non-polar solvent, then the degree of dissociation is low, that is near to 0. असे एकूण 5 फॅक्टर आपण लक्षामध्ये घेतलेले आहे. पहिला फॅक्टर होता टेम्परेचर, डायरेक्टली प्रपोर्शन. दुसरा फॅक्टर होता डायल्यूशन, डायरेक्टली प्रपोर्शन. त्यातच एक फॅक्टर घेतला होता कॉन्सन्ट्रेशन, इन्व्हर्सली प्रपोर्शन. मग घेतला होता स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रोलाइट, डायरेक्टली प्रपोर्शन. जेवढा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल अल्फाची व्हॅल्यू हाय नियर टू 1, जेवढा वीक इलेक्ट्रोलाइट असेल अल्फाची व्हॅल्यू लो नियर टू 0. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता, अर्थात त्याच्या मागचं कारण अजून आपण एक्सप्लेन केलेलं नाही, जे कॉमन आयन इफेक्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे. ते काय होतं द डिग्री ऑफ डिसोशिएशन ऑफ अ वीक इलेक्ट्रोलाइट कॅन बी डिक्रीज ऑर सप्रेस बाय द ॲडिशन ऑफ अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग कॉमन आयन. आणि पाचवा आणि महत्त्वाचा फॅक्टर ज्यामध्ये ही एक नवीन प्रॉपर्टी आपण शिकतो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ही कोणाची प्रॉपर्टी सांगितली होती आपण सॉल्व्हंटची. याच्या माध्यमातून आपण हे स्पष्ट केलं की नेचर ऑफ सॉल्व्हंट आल्सो कॅन अफेक्ट
द डिग्री ऑफ डिसोसिएशन. इफ द पोलर सॉल्व्हेंट इज देयर having high dielectric constant, then the degree of dissociation of solute is high, near to 1. For the non-polar solvent having low dielectric constant, for the solute like HCl, the degree of dissociation is low, near to 0. These are the 5 factor. हे 5 factor आपण या ठिकाणी घेतले which affect the degree of dissociation. लक्षात येतो हा मुद्दा.